इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष. इचलकरंजी महानगरपालिकेची प्रथम होणारी निवडणूक सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने केंद्रबिंदू ठरली आहे. सोशल मीडिया, विविध वृत्तवाहिन्या तसेच राज्यातील आजी माजी नेते, मंत्री आणि लोकशाहीतील नागरिक या सर्वांनी या ऐतिहासिक निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवशाही आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, वंचित आघाडी तसेच अपक्ष उमेदवार अशा सर्वच राजकीय पक्षांनी महापौरपद पक्षाकडे यावे यासाठी नियोजनबद्ध व जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे व पूर्ण केला आहे. या निवडणुकीतील सर्वात गंभीर व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न. काही वर्षापूर्वी दूषित पाण्यामुळे कावीळसारख्या आजाराची मोठ्या प्रमाणात साथ पसरली होती. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 8-8 दिवसांनी येणारे पाणी, घाण पाणी पिऊन नागरिकांना रोगराई जडत आहे. या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच सर्व पक्षांनी आपल्या प्रचारात विशेष मुद्दा पाणी हा प्रश्न उचलून धरला आहे. त्याचबरोबर रस्त्याची दुरावस्था, गटारी व स्वच्छतेचा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. प्रमुख मुद्दे ठरले आहेत. निवडणुकीनंतर हे सर्व कामे प्रामुख्याने पूर्ण करून द्यावीत अशी आश्वासने प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यातून दिले आहे. ते कितपत पुरवतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. याकरिता दिनांक 15 डिसेंबर 2025 गुरुवार रोजी पार पडलेल्या मतदानासाठी निवडणूक आयुक्त सौ पल्लवी पाटील यांनी पोलीस बंदोबस्त व अन्य व्यवस्थापन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. निवडणुकीदरम्यान वायरलेस मराठी प्रत्येक उमेदवाराशी संवाद साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. काही उमेदवार तर भावूक झाले आणि वायरलेस मराठीमुळे आपली बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचल्याबद्दल त्यांनी आभार व कौतुक व्यक्त केले. तसेच सर्व वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांनीही इचलकरंजी महानगरपालिकेच्या या निवडणुकीचे निर्भीडपणे लेखन करून प्रसारण केले आहे आणि प्रत्येक पक्षास नागरिकांच्या समस्येची जाणीव करून दिली आहे. दिनांक 16 डिसेंबर 2026 रोजी राजीव गांधी भवन येथे EVM मशीनच्या द्वारे मतमोजणी होणार असून सर्वच पक्षांचे लक्ष निकालाकडे वेधले आहे. कोणता पक्ष बाजी मारून महापौर पद मिळवणार याकडे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पाहावयास मिळाला. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये तसेच इचलकरंजी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे मतदान जागृती करून आदर्श निर्माण केला आहे. इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिली निवडणूक निश्चित सर्वांच्या स्मरणात राहील. मात्र निवडून येणाऱ्या सर्व उमेदवारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रथम पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा व किमान 1 दिवसाआड पाणी पुरवठा करावा हीच नागरिकांची अपेक्षा आहे. अनेक वर्षापासून हा पाणी प्रश्न प्रलंबित आहे आणि स्वतः उमेदवार संबोधतात नागरिकांना की पाणी म्हणजे जीवन आहे. पाहत रहा वायरलेस मराठी. इचलकरंजी प्रतिनिधी नितीन दबडे.